नमस्कार, मी मृणाली पिळणकर. एलएस मराठीच्या स्पेशल बुलेटिन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. काही महत्त्वाच्या घडामोडी आपल्याला सविस्तर पाहायच्याच आहेत. एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. अमित शहांचा दौरा व्यवस्थित पार पाडण्यासाठी पुणे पोलिसांची जोरदार फिल्डिंग. आंदोलनाआधीच काँग्रेसच्या तरुण कार्यकर्त्यांची धरपकड. शहांच्या दौऱ्याविरोधात काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक. पुणे सातारा रोडवर जाऊन आंदोलन. शहांविरोधात जोरदार घोषणाबाजी. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतली अमित शहा यांची भेट. दोघांच्या भेटीत राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा झाल्याची माहिती. शिवी देणं गुन्हा नाही. मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर भाजपच्या आयटी सेलवर गुन्हे कधी दाखल होणार? अभिजित दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. ऑगस्ट महिन्यातील पावसाचा मोठा अंदाज. मराठवाडा आणि विदर्भात ऑगस्ट महिन्यात चांगला पाऊस होणार. आता बातम्या पाहूयात विस्तारानं. पहिली बातमी आहे सुनेत्रा पवार आणि अमित शहा यांच्या भेटीची. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी अमित शहा यांची भेट घेतली आहे. हॉटेल रिट्स कार्टन मध्ये शाह आणि पवारांची भेट झाली आहे. या दोघांच्या भेटीमध्ये राजकीय परिस्थितीवर चर्चा झाल्याची माहिती समोर येते. आज अमित शाह हे पुणे दौऱ्यावर आहेत आणि त्यांचा कार्यक्रम होत आहे. पुरस्कारानिमित्त ते पुण्यामध्ये आहेत आणि यावेळी सुनेत्रा पवारांनी अमित शहांची भेट घेतली आहे. हॉटेल रिट्स कार्टन मध्ये शाह आणि पवारांची भेट झाली आहे आणि या भेटीमध्ये दोघांच्या भेटीत राजकीय परिस्थितीवर चर्चा झाल्याची माहिती समोर येते. याच कार्यक्रमात शिंदे बोलतायत, पाहूयात. एक गोष्टीचा इथे मुद्दाम उल्लेख करतो. देश की सीमाओं की रक्षा के लिए अपने छाती की ढाल बनाने वाले डोभाल जी को अमित भाई के हाथों ये पुरस्कार दिया जा रहा है. ये दुग्ध शर्करा योग है, ये संजोग है. ये सिर्फ एक महान व्यक्ति दूसरे महान व्यक्ति का सम्मान नहीं है. एक तरफ देश का आंतरिक सुरक्षा को नई दिशा देने वाले, नक्सलवाद को समाप्त करने वाले, सफाया करने वाले और देशद्रोहियों का खात्मा करने वाले गृह मंत्री अमित भाई शाह, और दूसरी तरफ देश की सीमाओं की रक्षा करने वाले और राष्ट्रीय सुरक्षा को ताकत देने वाले रणनीतिकार अजीत डोभाल जी. यह भारत की राष्ट्रनिष्ठा, राष्ट्र शक्ति और राष्ट्रीय सुरक्षा की संकल्पना को नमन करने का. सुनेत्रा पवारांच्या आधी एकनाथ शिंदेंनीही अमित शहा यांची भेट घेतली आहे आणि त्यानंतर सुनेत्रा पवार आणि अमित शहांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. पुढची बातमी आहे रुचिका सिंगच्या माफीनाम्याची. रुचिका सिंगनं माफीनामा दिलाय आणि त्या माफीनाम्याचा व्हिडिओ प्रसिद्ध झालाय. मोदींच्या वक्तव्यानंतर तरुणीचं स्पष्टीकरण समोर आलंय. रुचिका सिंगनं 23 जुलैला आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल आणि आज 1 ऑगस्टला तिने माफीनामा प्रसिद्ध केलेला आहे. नरेंद्र मोदी आणि त्यांच्या दिवंगत मातोश्रींबद्दल अपशब्द वापरणाऱ्या रुचिका सिंगनं आता पुढे येऊन माफीनामा देणारा व्हिडिओ प्रसिद्ध केलाय. या प्रकरणी तिनं आपण इतरांच्या प्रभावाखाली येऊन चुकीचा शब्द बोलल्याचं सांगत जाहीर दिलगिरी व्यक्त केली आहे आणि ही आपली पहिली आणि शेवटची चूक असल्याचं म्हटलंय. या वादावर प्रतिक्रिया देताना पंतप्रधान मोदींनीही आपण अशा शब्दांना आणि टीकाकारांना माफ केल्याचं सांगितलंय आणि तरुण पिढीला योग्य मार्ग दाखवण्याचं आवाहन देखील केलंय. जुलाई को मैं सीपी गई थी अपने फ्रेंड्स के साथ. फिर वहाँ पे प्रोटेस्ट हो रहा था. मैंने वहाँ पे कोक पी. वहाँ पे ग्रुप्स बने हुए थे बहुत सारे. वो लोग बहुत चीज़ें बोल रहे थे, बहुत गालियाँ दे रहे थे प्रधानमंत्री जी को. उन लोगों के इन्फ्लुएंस में आके कि तुम लोग भी बोलो, तुम लोग भी बोलो, कोई सब बोलो करके मैंने वहाँ बहुत चीज़ें बोली. मैं भी मात्र 15 साल की हूँ. मैंने जो करा वो माफ़ी के लायक नहीं था. मैंने बहुत गंदी चीज़ें बोली है, बट ये मेरी पहली और आखिरी गलती होगी. इसके बाद मैं ऐसा कुछ नहीं करूँगी और ना ही वो चीज़ मैंने कभी पोस्ट की थी. मैं पूरे देश से माफ़ी मांगती हूँ. मैं इतनी शर्मिंदा हूँ, मैं अपनी नज़र भी नहीं उठा पा रही हूँ. मैं सबसे माफ़ी मांग रही हूँ, मुझे प्लीज़ माफ़ कर दीजिए.
पेपर फुटीवरून खासदार सुप्रिया सुळेंनी सरकारवर हल्लाबोल केलाय. यूपीएससीचा पेपर फुटत नाही, नीटचा पेपर कसा फुटतो? देशातील परीक्षा पारदर्शक पद्धतीनेच झाल्या पाहिजेत. लाठीचार्जची चौकशी देखील झाली पाहिजे अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे. सरकार नीटची परीक्षा व्यवस्थित घेऊ शकत नाही का? पेपर फुटीचा विषय केंद्र सरकारनं गांभीर्याने घेतला पाहिजे. संसद भवनात होतो तेव्हा बाहेरून आवाज येत होते, अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्याचा देखील आवाज येत होता. जगातही पेपर होतात, तिथे पेपर कसे फुटत नाहीत, असे सवाल सुप्रिया सुळेंनी उपस्थित केले आहेत. भारताचं शिक्षण पुढे कसं असावं किंवा नीटची परीक्षा, आता तुम्ही मला सांगा, यूपीएससीची परीक्षा होते, त्याच्यात पेपर फुटतो का हो कधी? यूपीएससीचा पेपर का नाही फुटत आणि नीटचाच पेपर का फुटतो? किंवा कोचिंग क्लासेस, तुम्हाला आश्चर्य वाटेल, अनेक कोचिंग क्लासेस असे आहेत ज्यांचे IPO येत आहेत, म्हणजे इतके पैसे झाले त्यांच्याकडे की आता ते मोठा व्यवसाय करून पब्लिकली लिस्टेड कंपनीज होणार आहेत. हे धक्कादायक नाही, शिक्षणाचं बाजारीकरण झालेलं नाहीये. मग ह्या गोष्टीवर आम्ही नाही चर्चा करायची तर कोणी करायची? संसद भवन त्याच्यासाठीच आहे. त्याच्यामुळे आम्ही अतिशय प्रांजळपणे राजकारण बाजूला ठेवून आपल्या मुलांना न्याय मिळावा आणि परीक्षा पारदर्शकपणे व्हावी याच्यासाठी आता AI, मला सांगा, जगामध्ये परीक्षा होतात, जगभरात परीक्षा होतात, तिथे कसा पेपर फुटत नाही, आपलाच कसा फुटतो? पुढची बातमी आहे राधाकृष्ण विखे पाटलांना जरांगेंनी दिलेल्या आव्हानाची. अंतर्वालीत या सत्य समोर आणतो. राधाकृष्ण विखे पाटलांना जरांगेंनी आव्हान दिले. 58 लाख कुणबी नोंदी कमी करू नका, अन्यथा रस्ते बंद होतील. सरकारला जरांगेंनी हा इशारा दिलाय. आम्ही धमक्यांना घाबरत नाही असं देखील जरांगे म्हणतायत. मराठी आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल करत आव्हान दिलंय. राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना, तुम्ही आंतरवालीत या, आम्ही समोरासमोर मराठा समाजासमोर सत्य मांडतो. सरकार सांगत असलेली माहिती खरी आहे की नाही हे आम्ही सांगतोय. याचा निर्णय समाजच घेईल आणि असं आव्हान आता जरांगेंनी केलंय. 58 लाख नोंदी त्या माणसानं शोधल्या. तुम्हाला असं सांगितलं की परत तुमचं दुखत, काय दुखत आता सांगत नाही मी, 29ला सांगत. म्हणजे तुमचं हे बी प्रॉब्लेम आहेत. तुम्हाला सांगायला गेलं की तुम्ही म्हणतात आमचं नावच नाही घेत. आता 1 वर्ष झालं तुमचंच नाव घेते, जपच तुमचं चालू केला, माळच घेतली मी, फडणवीस साहेब, फडणवीस साहेब, फडणवीस साहेब, विखे पाटील साहेब, विखे पाटील साहेब. आता काय करू, तरी बंद येणार. त्यांनी 58 लाख नोंदी शोधल्यात, पण एक चूक करू नका फडणवीस साहेब आणि विखे पाटील साहेब, 58 लाख नोंदीतल्या कमी नोंदी करू नका बरं का. तुमचा तो प्लॅन चाललाय, त्याचा संशय आहे तुम्हाला? 100% सांगतो. तुम्ही 58 लाख नोंदी शोधलेल्या आहेत. तुम्ही शिंदे समितीला चुकीची माहिती देऊ, चुकीचा दबाव त्यांच्यावर टाकून 58 लाखाच्या नोंदी कमी करू नका. तुम्ही चुकीचा संदेश मराठ्यात जाईल तर तुम्हाला लय वाईट फळ भोगावं लागतं. 58 लाखातली एक बी नोंद कमी नाही झाली पाहिजे. तुमची ती प्रक्रिया सुरू आहे सध्या की 58 लाखातल्या नोंदी किती कमी होते, म्हणजे ते शोधित येतात, तुम्ही कमी करता का? तुम्ही पागलात काढायचं काम करू नका, नसता रस्ते बंद होतील. ठाकरेंनी दिपकेंना दिलेल्या आमंत्रणावर आता परिणय फुकेंनी टोला लागवलाय. डुबते को तिनके का सहारा असं म्हणत त्यांनी ठाकरेंवर हल्लाबोल केलाय. उबाठा आणि काँग्रेस हे डुबणारे पक्ष आहेत. दिपकेंच्या रूपाने त्यांना आता काडीचा आधार मिळतोय असं परिणय फुके यांनी म्हटलंय. उद्धव ठाकरे यांनी अभिजित दिपके यांना भेटायला बोलवल्याच्या मुद्द्यावर भाजप नेते परिणय फुके यांनी शिवसेना आणि विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. परिणय फुके म्हणतायत की हिंदीमध्ये एक म्हण आहे, डुबते को तिनके का सहारा. तसंच जे बुडणारे पक्ष आहेत, म्हणजे उभाटा असो किंवा काँग्रेस पक्ष असो, या सगळ्यांना दिपके यांच्या रूपात एका काडीचा आधार मिळालाय अशी टीका त्यांनी केली आहे. आपल्या घरी भेटीसाठी बोलवलाय सहकुटुंब, कसं बघता त्यांच्या या ऑफरकडे? नाही, चांगलं आहे. मला असं वाटतं की हिंदीमध्ये म्हणा डुबते को तिनके का सहारा, तसं जितकेही डुबते हुए जे पक्ष आहे, ते उभाटा असणार किंवा काँग्रेस पक्ष असणार, या सगळ्यांना दिपकेंच्या रूपात एक तिनक्याचा सहारा या माध्यमातून निश्चितच मिळालेला आहे. पंढरपुरात भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. उजनी आणि वीर धरणातून भीमा नदीत विसर्ग केला जातोय. रात्री उशिरापर्यंत भीमा नदी पात्रात विसर्ग करण्यात आलाय. पंढरपुरात भीमा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जगदीश डांगे यांनी. उजनी धरणातून 80,000 क्युसेस पाणी, तसंच
वीर धरणातून साधारण 43,000 क्युसेस पाण्याचा विसर्ग भीमा पात्रामध्ये करण्यात आलेला आहे. भीमा नदीमध्ये साधारण 1.25 लाख क्युसेस पाणी सोडण्यात आलेलं आहे. आपण पाहू शकतो की पंढरपुराच्या चंद्रभागा पात्रामध्ये आहोत. आपण सध्या पाहू शकतो की नदी पलीकडील इस्कॉन मंदिराचा प्रभुपाद घाट असेल किंवा पुंडलिकाचं मंदिर असेल, त्याचबरोबर लहान मोठे मंदिर समाधी हे पूर्णपणे पाण्याखाली गेले दिसत आहे. पाण्याने वेढा घातला दिसत आहे. त्याचबरोबर प्रशासनाने येणाऱ्या भाविकांना स्नानासाठी मज्जाव करण्यात आलेला आहे. प्रशासनाकडनं त्यांना आवाहन करण्यात आले की कोणी नदीमध्ये पात्रामध्ये येऊन स्नान करू नये. आता घेऊयात काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. छत्रपती संभाजीनगरच्या पूर्णा नदीला महापूर, दोन्ही काठांवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प, नदीच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा. सांगलीचं चांदोली वारणा धरण 86% भरलं, 6,900 क्युसेक वारणा नदीत विसर्ग कायम. पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रासह पवन मावळात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा जोर, अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश्य पावसाची नोंद. नाशिकच्या बागलाणमध्ये मुसळधार पाऊस, हरणबारी धरणातून 10,000 क्युसेकनं पाणी मोसम नदीत सोडलं, मोसम नदीवरील बंधारे पाण्याखाली. चौथ्या दिवशीही भामरागड तालुका संपर्क क्षेत्राच्या बाहेर, गडचिरोली जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे भामरागड तालुक्यातील नद्यांना पूर. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या आंबेगाव तालुक्यातील बोरघर परिसरात सध्या मुसळधार पावसामुळे निसर्गाचं सौंदर्य खुललं, सतत होणाऱ्या पावसामुळे परिसरातील धबधबे प्रवाहित. भिवंडीतील कोहिनूर इमारत दुर्घटनेप्रकरणी इमारत मालकासह कंत्राटदारावर गुन्हा दाखल, 10 जणांच्या मृत्यूनंतर कारवाई. माजलगावात सोनाराच्या दुकानावर चोरीचा प्रयत्न, सायरन वाजता चोरट्यांनी ठोकली धूम, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. बीड तालुक्यातील श्री क्षेत्र चाकरवाडी येथे नारळपेढा विक्री करणाऱ्या महिलांमध्ये तुंबळ हाणामारी, एकमेकींना शिवीगाळ करत जीवे मारण्याच्या धमक्या. पार्किंगच्या वादातून पैठण गेटमध्ये तुफान राडा, एकाच कॉलवर टोळके जमले, दुकानात घुसून हाणामारी. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा LS मराठी.